सिल्लोड शहराबाहेरील रस्ता बनला मृत्यूचा सापळा, तर अनेकांचा अपघातात गेला जीव. नमस्कार, मी जयसी सोनवणे. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी जमील मिर्झा यांच्याकडून. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जळगाव महामार्गावर असलेले हे सिल्लोड शहर आहे. छत्रपती संभाजीनगरहून औरंगाबाद जळगावकडे जाताना सिल्लोड शहराबाहेरील रस्ता हा सिल्लोड शहर झपाट्याने वाढत असल्यामुळे सिल्लोड शहराचा आतील रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कारण सिल्लोड शहराबाहेरील रस्त्याच्या पलीकडे पण सिल्लोड शहरातील अनेक वस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा बाहेर रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक बनला आहे. जळगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, सोयगाव, शेंदुर्णी, फैजपूर, सावदा, अंमळनेर जवळपास सर्व खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील गाड्या या रस्त्याने छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना येथून जातात. सिल्लोड शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते थेट भराडी चौफुलीपर्यंत हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन कितीतरी जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. औरंगाबादकडून येताना छत्रपती संभाजी महाराज चौकातून सिल्लोड शहरात सुरुवात होते. नंतर अब्दुल हमीद चौक, महाराणा प्रताप चौक, टिपू सुलतान चौक, ऋषी वाल्मिकी चौक, मौलाना आझाद चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि भराडी चौफुली असे अनेक चौक या रस्त्यावर आहे. झोपडपट्टी, यशवंतनगर, बापूनगर, हाफिजनगर, नूर कॉलनी, सहारा सिटी, गुलशन नगर, एसआर पार्क, नेहरू नगर कॉलनी, शिक्षक कॉलनी अशा अनेक वस्ती आहेत. या लोकांना शहरात जाण्यासाठी हे चौक लागतात. प्रत्येक चौकात रस्ता ओलांडताना नागरिकांना कमालीची कसरत करावी लागते. या रस्त्यावरती यशवंत महाविद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, जोहर स्कूल, जोहर डीएड कॉलेज, नॅशनल उर्दू हायस्कूल, नॅशनल उर्दू स्कूल अशा अनेक छोटे मोठे कॉलेज आणि शाळा आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. लहान मुलं शाळेत असल्यामुळे अपघाताची जास्त शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भराडी चौफुली या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून कितीतरी लोकांना जीव गमवावा लागला. असं असलं तरी देखील प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आहे की काय हा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भराडी चौफुली या रस्त्यावरती 2 राजकीय संपर्क कार्यालय आहे. एक राज्याचे पणनमंत्री आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालय असे असून त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी येताना जाताना दिसतात. रस्ता रुंद असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला भर पडते. त्यानंतर कन्नड घाट जड वाहनांसाठी बंद असल्यामुळे चाळीसगाव, मालेगाव, संपूर्ण खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, धुळे, नंदुरबार, शहादा, बऱ्हाणपूर अशा अनेक ठिकाणी येणारे जाड वाहने मार्गे सिल्लोड इथून जात असल्यामुळे सिल्लोड शहराच्या रहदारीमध्ये आणखी भर पडली आहे. त्यामुळे सिल्लोड शहरातील लोकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतर अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून रहदारी सुरळीत होईल. प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर लावले पाहिजे. रस्त्यावरील आणि रस्त्याच्या बाजूला उभे असलेले वाहने त्यांच्यावर अंकुश ठेवावा, त्यामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही. एसटी बसवाल्यांचा प्रताप. सिल्लोड शहरामध्ये जाण्यासाठी बाहेरून म्हणजे मौलाना आझाद चौकातून रस्ता आहे, पण काही बसवाले जळगाव, भुसावळ, जामनेर अशा अनेक ठिकाणाहून येणाऱ्या बस गाड्यांचे ड्रायव्हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डावीकडे न वळता सरळ सिल्लोड शहरातील आतील रस्त्याने बस आगारात नेतात. त्यामुळे शहरातील तहसील कार्यालय, न्यायालय, छोट्या मोठ्या बँका आणि अनेक कार्यालय असल्याने रहदारी सुरळीतपणे होत नाही. यावर नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज.